नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज 29 मे आहे। बघा आज आपल्याकडे शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच या ठिकाणी आपल्याकडे बघा टेटचा पेपर झाला होता। तर या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, मानसशास्त्र बघा या शास्त्राचा प्रमुख उद्देश खालीलपैकी काय असतो। बघा मानसशास्त्र या शास्त्राचा प्रमुख उद्देश खालीलपैकी काय असतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील, मानवी वर्तन व मानसिक प्रक्रिया यांचा अभ्यास करणे बघा हे मानसशास्त्राचा या ठिकाणी प्रमुख उद्देश असतो। बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, वर्तणुकीचे शास्त्र म्हणून खालीलपैकी कोणते शास्त्र हे ओळखले जाते। बघा वर्तणुकीचे शास्त्र म्हणून खालीलपैकी कोणते शास्त्र हे ओळखले जाते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, मानसशास्त्र बघा हे वर्तणुकीचे शास्त्र म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, संज्ञान म्हणजेच खालीलपैकी काय। बघा संज्ञान म्हणजेच खालीलपैकी काय। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, विचार स्मरण समस्या सोडवणे बघा या सर्व प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी संज्ञान होय। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, सिग्मंड फ्राइड बघा हे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रीय संकल्पनेचे जनक आहेत। बघा सिग्मंड फ्राइड हे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रीय संकल्पनेचे जनक आहेत। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, मनोविश्लेषणात्मक बघा मानसशास्त्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी सिग्मंड बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, IQ म्हणजेच खालीलपैकी काय। बघा IQ म्हणजेच खालीलपैकी काय। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, इंटेलिजन्स कोशंट ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, सकारात्मक बळकटीकरण पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजेच खालीलपैकी काय। बघा सकारात्मक बळकटीकरण म्हणजेच पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजेच खालीलपैकी काय। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, चांगल्या बघा वर्तनानंतर बक्षीस देणे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, ऑब्झर्वेशनल लर्निंग बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडलेली संकल्पना। बघा ऑब्झर्वेशनल लर्निंग बघा ही एक संकल्पना आहे, तर खालीलपैकी कोणी मांडलेली संकल्पना आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील, बांडुरा बघा यांनी ऑब्झर्वेशनल लर्निंग हे बघा यांनी बघा मांडलेली संकल्पना। बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, मॅस्लो हिरार्ची ऑफ नीड्स यांच्यामध्ये बघा शेवटचा टप्पा खालीलपैकी कोणता टप्पा असतो। बघा मॅस्लो हिरार्ची ऑफ नीड्स यांच्यामध्ये बघा शेवटचा टप्पा खालीलपैकी कोणता टप्पा असतो। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक डी राहील, आत्मप्राप्ती बघा यामध्ये या ठिकाणी शेवटचा टप्पा असतो। प्रश्न क्रमांक 11 बघा, पियाजे यांनी बघा संज्ञानात्मक विकासाची पहिली पायरी खालीलपैकी कोणती। बघा पियाजे यांची बघा संज्ञानात्मक विकासाची पहिली पायरी खालीलपैकी कोणती पायरी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, संवेदी गतिक अवस्था बघा पियाजे बघा यांची संज्ञानात्मक विकासाची पहिली पायरी म्हणजे बघा संवेदी गतिक अवस्था ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, मानसिक तणाव मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन हे बघा मानसिक बघा तणाव मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन हे वापरले जाते। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील, ट्रेस स्केल बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी बघा मानसिक तणाव मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, क्लासिकल कंडिशनिंग बघा या ठिकाणी या तत्वाचा प्रयोग खालीलपैकी कोणी केला। बघा क्लासिकल कंडिशनिंग बघा या ठिकाणी या तत्वाचा प्रयोग खालीलपैकी कोणी केलेला आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील, क्लासिकल कंडिशनिंग बघा या तत्वाचा प्रयोग प्रामुख्याने पॅवलॉव यांनी बघा या ठिकाणी या तत्वाचा या ठिकाणी प्रयोग हा केलेला आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, EQ म्हणजेच खालीलपैकी काय। बघा EQ म्हणजेच खालीलपैकी काय।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील इमोशनल कोशंट। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानसशास्त्राची बघा मानसशास्त्राची बघा प्रमुख संशोधन मानसशास्त्राची प्रमुख संशोधनापैकी खालीलपैकी कोणती या ठिकाणी एक प्रमुख संशोधन पद्धती आहेत। बघा या ठिकाणी 4 पद्धती आहेत, तर मानसशास्त्राची बघा प्रमुख संशोधन पद्धती खालीलपैकी कोणती या ठिकाणी प्रमुख संशोधन पद्धती आहे। बघा प्रयोग पद्धत ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तामिळनाडू या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती। बघा तामिळनाडू या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी डी राहील चेन्नई। बघा या ठिकाणी तामिळनाडू या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे पहिले शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते। भारताचे पहिले शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील मौलाना आझाद। बघा या ठिकाणी भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते। बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार खालीलपैकी कोण होते। भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार खालीलपैकी कोण होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते। बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा डी राहील राजस्थान। बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा दक्षिण भारतामध्ये विचारले सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती। बघा दक्षिण भारतामधली सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा दक्षिण भारतामधली सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे बघा गोदावरी ही नदी दक्षिण भारतामधली सर्वाधिक लांबीची या ठिकाणी नदी आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा भारतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर। बघा भारतामध्ये विचारले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा डी राहील K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन। बघा या ठिकाणी भारतामधलं सर्वात उंच या ठिकाणी ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बघा राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडतो। बघा भारताचे राष्ट्रपती यांची निवड बघा खालीलपैकी कोणामार्फत होते। बघा भारताचे बघा राष्ट्रपती यांची निवड बघा संसद व राज्य विधिमंडळामध्ये निवडून आलेले सदस्य यांच्यामार्फत बघा प्रामुख्याने राष्ट्रपतीची या ठिकाणी निवड ही होत असते। बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे। बघा हे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे। बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत बघा या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा भारतामध्ये पहिल्या लोकसभा निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा घेण्यात आल्या। बघा भारतामध्ये बघा पहिल्या लोकसभेच्या बघा सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या। बघा भारतामध्ये बघा पहिल्या लोकसभा बघा निवडणुका सन 1951 ते 52 या वर्षी बघा भारतामधल्या पहिल्या बघा लोकसभा निवडणुका या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा भारतामधलं बघा सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी बघा दिल्ली या ठिकाणी बघा भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय रुपया जारी करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था। भारतीय रुपया जारी करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे। बघा भारतीय रुपया बघा जारी करणारी संस्था म्हणजे या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। बघा ही संस्था भारतामध्ये बघा रुपया जारी करणारी ती एक प्रमुख या ठिकाणी संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पहिल्या महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण। बघा भारतामधल्या पहिल्या महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण होत्या। बघा भारतामधल्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणजे या ठिकाणी इंदिरा गांधी भारतामधल्या ठिकाणी पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा भारतामधलं सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणतं वाळवंट आहे।
बघा भारतामधलं बघा सर्वात मोठं वाळवंट म्हणजे बघा थारचे वाळवंट, बघा हे भारतामधलं बघा सर्वात मोठे या ठिकाणी वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले हिऱ्या उद्योगाचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे, बघा हिऱ्या उद्योगाचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते। बघा हिरा उद्योगाचे शहर म्हणून या ठिकाणी सुरत या ठिकाणी हे शहर हिरा उद्योगाचे शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच बघा हरित क्रांती यांचे जनक खालीलपैकी कोण, बघा ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच हरित क्रांती जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील MS स्वामीनाथन, बघा यांना ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच हरित क्रांती जनक या ठिकाणी असे मानले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फूल या शब्दाचं बघा अनेक वचन खालीलपैकी काय होईल, बघा फूल या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील फूल या शब्दाचं अनेक वचन फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरु या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता, बघा गुरु या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा गुरुचा समानार्थी शब्द शिक्षक या ठिकाणी गुरु या शब्दाचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्य या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे सत्यम, बघा सत्यचा बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 खोटे या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, आदित्य या ठिकाणी शब्द आहे तर आदित्य बघा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा आदित्य म्हणजे बघा सूर्य, ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, स्वप्नांचा अर्थ लावणारा यांच्यासाठी या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, स्वप्नांचा अर्थ लावणारा यासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा स्वप्नांचा अर्थ लावणारा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा स्वप्न विवेचक, ऑप्शन क्रमांक C या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता, बघा सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा C केसरी, बघा हा शब्द सिंह या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, दुःख या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता, बघा दुःख या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा दुःखच्या विरुद्ध सुख, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा, बघा जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा प्रकाश पडतो अशा प्रकारचं वाक्य आहे तर हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा वाक्यामध्ये बघा जेव्हा तेव्हा आलेलं आहे म्हणजे मिश्र वाक्य या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, घरातील माणसे यांच्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी बघा प्रयोग आहे। बघा घरातील माणसे बघा यांच्यामध्ये बघा या ठिकाणी बघा संबंध, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बहुतेक आज पाऊस पडेल या ठिकाणी वाक्य आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे, बहुतेक आज पाऊस पडेल। बघा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे बघा संकेतार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दांचा साठा यांच्यासाठी या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा, शब्दांचा जो काही साठा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात, तर त्यांना या ठिकाणी शब्दसंग्रह या ठिकाणी असं म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलगा अभ्यास करतो, बघा या वाक्यामध्ये मुलगा बघा हा शब्द, या मुलगा या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखायचं आहे। बघा मुलगा या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे। बघा पुल्लिंग या ठिकाणी मुलगा या शब्दाचं लिंग आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।